मातीचं मोल गोष्ट. एका गावात विठोबा नावाचा एक म्हातारा शेतकरी राहत होता. विठोबा अतिशय कष्टाळू होता, पण त्याची 2 मुले मात्र खूप आळशी होती. त्यांना शेतात काम करायला अजिबात आवडत नसे. विठोबाला सतत चिंता वाटायची की माझ्या पश्चात ही मुले आपले पोट कसे भरतील. काही दिवसांनी विठोबा खूप आजारी पडला. त्याला समजले की आता आपला शेवट जवळ आला आहे. त्याने आपल्या 2ही मुलांना जवळ बोलावले आणि सांगितले, मुलांनो, आता मी जास्त दिवस जगणार नाही. मला तुम्हाला एक गुपित सांगायचे आहे. आपल्या शेतात मी खूप मोठे धन खजिना गाडून ठेवले आहे. माझ्या मृत्यूनंतर तुम्ही ते खोदून काढा, म्हणजे तुम्हाला गरिबीत जगावे लागणार नाही. काही दिवसांनी विठोबाचा मृत्यू झाला. वडिलांनी सांगितल्याप्रमाणे मुलांनी धन मिळवण्यासाठी संपूर्ण शेत खोदून काढायचे ठरवले. खजिना शोधण्याच्या आमिषाने त्यांनी कडक उन्हात अख्खे शेत खोलवर नांगरून काढले, पण त्यांना कुठेही सोन्याची नाणी किंवा हंडा सापडला नाही. दोघेही खूप निराश झाले. त्यांना वाटले वडिलांनी आपल्याला फसवले. इतक्यात पाऊस सुरू झाला. शेत आधीच नांगरलेले असल्यामुळे गावातील एका शहाण्या माणसाने त्यांना सल्ला दिला की आता शेत खोदून झालेच आहे, तर यात बी बियाणे तरी पेरा. मुलांनी रागातच शेतात धान्य पेरले. त्या वर्षी पाऊस उत्तम झाला आणि शेतात सोन्यासारखे पिवळधमक पीक डोलू लागले. जेव्हा त्यांनी ते धान्य विकले तेव्हा त्यांना खूप पैसे मिळाले. त्या क्षणी मुलांना वडिलांच्या शब्दांचा खरा अर्थ उमजला. वडिलांनी कोणत्याही सोन्याच्या नाण्याबद्दल बोलले नव्हते, तर मातीतून कष्ट करून मिळणाऱ्या संपत्तीबद्दल बोलले होते. त्यांना समजले की मेहनत केली तर ही मातीच आपल्याला सोनं देते. गोष्टीचे तात्पर्य: कष्टाशिवाय फळ मिळत नाही. मातीशी इमान राखून मेहनत केली तर ती मातीच आपल्याला अनमोल संपत्ती देते. आजची कथा आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.